नमस्कार नमस्कार नमस्कार. आज वीकली कट्टा आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे. स्पोर्ट्स कट्टा मराठीमधलं खेळावरचं पॉडकास्ट म्हणून आता स्थिरावतंय. आम्ही वारंवार ही गोष्ट आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय की खेळाचा प्रसार हा मराठीतून जास्तीत जास्त व्हावा, त्याच्यासाठी मराठीमधनं कॉमेंट्री व्हावी आणि मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत महाराष्ट्रात पोचावी. तोच धागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली काही वर्ष लावून धरतीये. त्यांनी हा मराठी कॉमेंट्रीचा किंवा समालोचनाचा मुद्दा याआधीही धरलेला होता उचलून. आता तोच मुद्दा त्यांनी परत अधिक आक्रमकपणे अवलंबलेला आहे. त्या संदर्भातच आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेचे सरचिटणीस केतन नाईक सर. नमस्कार. आणि आपल्याबरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. दोघांचंही स्वागत आहे वीकली कट्टामध्ये. तर मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. हा मुद्दा मनसेने आधीही उचलून धरला होता, पण त्याचा परिणाम जेवढा व्हायला हवा होता तेवढा झाला नाही. म्हणून पुन्हा मनसेने हे पाऊल उचललेलं आहे आणि तुम्ही काय केलं ते पण आम्हाला जरा सांगा. सर्वप्रथम ना, कोविडच्या काळामध्ये हा मुद्दा आम्हाला जाणवला होता की मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला लोक घरी बसली होती आणि क्रिकेट हे अशी गोष्ट आहे आपल्याकडे जे आपण रिलिजन तर मानतोच, पण क्रिकेटमध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्याची चर्चा पावलापावलावरती लोक आपापसात करत असतात. तर त्यावेळेला असं जाणवलं की हॉटस्टारवरती आम्ही क्रिकेट बघत होतो आणि पाहिलं की सगळ्या लँग्वेजेसमध्ये कॉमेंट्रीचे ऑप्शन अवेलेबल होते आणि फक्त मराठी त्याच्यामध्ये वगळण्यात आली होती. तर पहिले तर थोडासा अपमान झाल्यासारखं वाटलं की ह्याच्यामध्ये मराठी भाषा का नाही, कारण आम्ही लहानाचे मोठे जे क्रिकेट वगैरे खेळून झालो तर आमच्या प्रत्येक मॅचेसमध्ये, म्हणजे टेनिसची मॅच असू दे किंवा इतर कोणत्या मॅचेस असू दे, मराठी समालोचन व्हायचं, कॉमेंट्री व्हायची आणि अतिशय रंजक कॉमेंट्री असायची. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असे शब्द यायचे ज्या शब्दातून आपल्याला मजा वाटायची खेळताना. बरं, तो एक फन पार्ट असायचा त्या सगळ्या याच्यामध्ये. तर मग इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती हे का नाही हा प्रश्न आला आणि त्यावेळेला आम्ही हॉटस्टारला पहिले त्यांना निवेदन दिलं. त्यांना म्हटलं की ही गोष्ट तुम्ही इन्क्लूड करा. तर त्यावेळेला कोविड काळ असल्यामुळे त्यांनी ते बबल क्रिएट करून सगळ्या गोष्टी केल्या होत्या, म्हणून ते त्यावेळेला करता नाही आलं. नंतरच्या काळात त्यांनी ते सुरू केलं आणि नंतर पुन्हा बंद केलं. तर हे सारखं सारखं हा विषय आम्हाला तर असं वाटलं की मराठीची मुद्दाम केला झालेला अपमान असं आम्हाला ते वाटलं आणि म्हणून ह्यावेळेला अतिशय आक्रमकपणे आम्ही हा मुद्दा घेतला आणि आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी आता मला लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी जी आता येऊ घातली आहे त्यामध्ये ते मराठीचा समालोचनाचा पर्याय उपलब्ध करून देतील. पण अमोल, मला तुला असं विचारायचं आहे की म्हणजे ही वेळ आंदोलन करण्याची वेळ काय यावी? म्हणजे त्यांच्यासाठी हा बिझनेस आहे, बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट लागते. मराठीमध्ये समालोचन करायचं, कॉमेंट्री करायची म्हणजे इन्व्हेस्टमेंट लागणार. त्या चॅनललाही ती इन्व्हेस्टमेंट लागते. त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळत नाहीये हा एक मुद्दा असू शकतो, किंवा त्यांना रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळेपर्यंत थांबण्याची त्यांची तयारी नाहीये का? आदित्य, मुद्दा जो केतन मांडतायत, जो तू आत्ता म्हणलास, जे बऱ्याच अंशी पॅरलल्स आहेत, स्पोर्ट्स कट्टा आणि ही भूमिका, हे मुद्दा रास्त आहेच आहे. पण तू जे म्हणतोयस की ते जे कमर्शियल समीकरणं आहेत ती जुळून येत नाहीत किंवा तोपर्यंत पेशन्स नाही, या दोन्ही गोष्टींचा संगम आहे असं मला वाटतंय. उदाहरणार्थ आत्ता आपण जे म्हणतोय, गेल्या वर्षीपर्यंत, काही महिन्यांपूर्वीपर्यंत दोन वेगळे ब्रॉडकास्टर होते स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग इंडस्ट्रीमध्ये, क्रिकेटमध्ये दोन्ही. आता ते दोन्हीचं मनोमिलन झालेलं आहे, आता एकच आहे. तर त्या दोघांपैकी एकाने, स्टारनी, जे मराठीचं चॅनल स्पोर्ट्सचं पूर्ण वेळ स्टार मराठी क्रिकेट सुरू करणार होते, टीम तयार झाली होती, लायसन्स झालं होतं, ट्रायल्स झाल्या, पण पुढे नाही. त्याचं एक कारण आतल्या गोटातनं मला जे तेव्हा सांगितलं गेलं की जे मुंबई आणि पुण्यातले, म्हणजे पुण्यातल्या पेठ एरिया आणि मुंबई लालबाग, परळ आणि विलेपार्ले, दादर, इथे त्यांनी सर्वेज केले आणि मेजॉरिटी लोक म्हणतात की आम्हाला मराठीतनं नाही बघायची इच्छा क्रिकेटमध्ये. मग जर व्ह्युअर नाहीये तर जाहिरातदार कसे येणार? मग पैसा वसूल व्हायची सुतराम शक्यता नसेल तर एवढा पैसा गुंतवायचा कसा? सगळे काही स्पोर्ट्स कट्टासारखे नसतात, प्रेमापोटी सगळेजण करत राहत नाही.
नाही नाही, पण याच्यामध्ये आता मी यांना पण विचारतो, पण पण पुणा मुंबई सोडून महाराष्ट्र आहे ना. बिलकुल. आणि तिकडे म्हणजे जर का तो सर्वे पुणा आणि मुंबईमध्ये होणार असेल, जिकडे जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे लोक येऊन स्थायिक होत आहेत, तिकडे जर का तुम्ही सर्वे घेतलात तर नंबर तुमच्या विरुद्धच जाणार आहेत, नाही का? तुम्ही हा मुद्दा अगदी बरोबर आहे. एखादा व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाचा जो ताळेबंद असतो तो सगळ्यांना पाळणं बंधनकारकच आहे. परंतु काही गोष्टी आहेत ना, ह्याच्यामध्ये मुद्दाम केलेल्याचा वास आम्हाला आला. जसं आता सर म्हणाले, की त्या ठराविक एरियामध्ये त्यांनी सर्व्हे केला. आज आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातो. जिल्ह्यामध्ये मराठीची भूक काय आहे हे आम्हाला जाणवतं. तिथे होत असलेल्या मॅचेसमध्ये मी तुम्हाला मुद्दाम कोट करेन, अमरावतीसारख्या शहरामध्ये ज्या मॅचेस होतात, तिथे एक ओम सोनुने नावाचा मुलगा आहे. त्याला प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या व्यासपीठावरती बोलवतो. क्रिकेटचे सामने जेव्हा चालतात त्याची तो कॉमेंट्री करतो आणि ते समालोचन इतकं गाजतं, जर तो कॉमेंटेटर नसेल ना तर ते सामने झालेत नाही असं वाटतं लोकांना. म्हणजे ती भूक जर का ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये आहे, तर तुम्ही शहरातल्या काही एका म्हणजे मी तर म्हणेन एक गल्ली बोळामध्ये जाऊन सर्व्हे केलेला त्याला अर्थ राहत नाही ना. जर महाराष्ट्राला ती गोष्ट हवी आहे, बरं तुम्ही कंटिन्युटी किती ठेवली? एखादी गोष्ट जर का तुम्ही देताय तर ती कंटिन्युटी असायला हवी ना. तुम्ही आज ती सुरू केली, 2 महिन्यांनी बंद केली, 3 महिन्यांनी दुसऱ्या टुर्नामेंटला परत आली, परत 4 महिन्यांनी बंद केली. असं होत असताना तो जो कंझ्युमर आहे तो देखील सेट होत नाही. त्याला वाटतं की अरे नेहमी परमनंट पर्याय हिंदीचा आहे त्यांच्यासाठी. जर तुम्ही त्यांना एक कायमचा पर्याय तिथे मराठीचा दिलात, तर मी 100% खात्रीने सांगतो की लोक मराठीतून तो कॉन्टेंट कंझ्युम करतील. आपण बाकीच्या भाषांची तुलना केली तर म्हणजे आता आपण याच्याबद्दल तर बोलूच नाही. तमिळ, तेलुगू, मल्याळी, तिकडे तर म्हणजे तिकडे हिंदीचा काही म्हणजे सुतराम अवशेषच संबंध नाहीये. नाहीये बरोबर. ना. इंग्लिशचा तिकडे संबंध आहे. बरोबर. तिकडे जी कॉमेंट्री त्या भाषेमध्ये होते तीच कन्झ्युम केली जाते पूर्णपणे. पण महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये असं दिसलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये तेवढी मराठीची कॉमेंट्री कन्झ्युम होत नाही. तर ते वेगवेगळ्या ठिकाणी बोलण्याची पद्धत वेगळी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी विचार करण्याची पद्धत वेगळी, त्याच्यामुळे असेल का आपण थोडेसे त्याच्यामध्ये म्हणजे नाही, जाऊ दे ना, हिंदीच ऐकू होतं तेच. असं. शेवटी काय आपल्या बघा आपल्या दोन गोष्टी आहेत यामध्ये. एक तर ज्या म्हणजे जे व्यवसाय करतायत त्या गोष्टीचे आणि जे प्रेझेंट करतायत त्यांनी प्रेझेंट करताना किती एफर्ट्स टाकलेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आता मला सांगा तुम्ही, मी छोटंसं उदाहरण देतो. मी पाहिलं होतं की हिंदी कॉमेंट्री करत असताना आत्ताचे आपले जे नवीन नवीन मराठी इन्फ्लुएन्सर आहेत, बरीच नावं घेता येतील. मग ते नील त्यांची ती ऑरेंज गँग असेल किंवा इतर भाडीपा आणि सगळ्या गोष्टी असतील, यांच्यातले जे आता सो कॉल्ड सेलिब्रिटीज झालेले आहेत ते तिकडे हिंदी कॉमेंट्रीमध्ये इंग्लिश कॉमेंट्रीमध्ये बसतात. बरं, ही सगळी मराठी मुलं आहेत, खूप चांगल्या दर्जावरती गेल्यात आणि अभिनंदन आहे त्यांचं. परंतु त्यांना तुम्ही बोलवत नाही आहात. ते स्वतःहून तर मराठीच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणार नाही आहेत ना. तुम्ही त्यांना बोलवा. तुम्ही त्या गोष्टीची जी हाईप क्रिएट करायला हवी ती तुम्ही करत नाहीत आणि तुम्ही मुद्दाम गळा दाबताय. हे जर तुमची भावना स्ट्रॉंग असते आणि प्युअर असते ना, तरी आज असं घडलं नसतं. बघा, आज कोविडच्या काळाची मी गोष्ट जर तुम्हाला सांगतोय, पासून आतापर्यंत जर का ह्या विषयाला कंटिन्युटी लाभली असती तरी विषय असा नसता. आपण मराठी कॉमेंट्री बघत असतो. आम्ही तर सुरुवातीला अशी पण उदाहरणं केली आहेत की आम्ही बघतोय टीव्हीवरती, म्हणजे ते नॉर्मल चॅनलवरती मॅच पाहत होतो, परंतु हॉटस्टारवरती लॅपटॉप ओपन करून आम्ही मराठीचा पर्याय दाबून ती मॅच सुरू ठेवली होती. का? कारण ट्रॅक्शन दिसावं. हे करायची वेळ नाही आली पाहिजे. बरं, आमच्यासारख्यांना नेहमी कानच का एखाद्याचे पकडावे लागतात? आम्हाला जाऊन काचाच का फोडाव्या लागतात? हे जे आम्ही द्यायचं म्हणतोय ना, ते जर तुम्ही नीट दिलत ना तर होण्यासारखं आहे. बरं, ह्या स्टार बद्दल जर बोलायचं झालं, अहो यांची स्टार प्रवाह नावाची जी वाहिनी आहे ती त्यांच्या पूर्ण सेगमेंटमध्ये नंबर 1 ला चालते. मग मराठीचा ट्रॅक्शन नाहीये म्हणताय तुम्ही? मग भोजपुरीचा ट्रॅक्शन आहे, हरियाणवीचा ट्रॅक्शन आहे आणि तुम्हाला मराठीचा मिळत नाही? असं होऊच शकत नाही. मला वाटतं ही जी भावना आहे ना, ही तीच भावना आहे जी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून चालत आलेली आहे. मुद्दाम दाबायचंय तुम्हाला, तुम्हाला अवॉइड करायचंय, तुम्हाला आम्हाला घालून पाडून बोलायचंय. असं जर होत असेल तर आमच्यासारख्याचं रक्त तर गरम होणारच आणि मग काचा फुटणारच. अमोल, तू याच्यात आता म्हणजे या फील्डमध्ये तू 20 वर्ष आहेस, बरोबर आहे? तू इंग्लिश, हिंदी, वेबसाईट सगळीकडे मुसाफिरी करून आलेला आहेस. तर मराठीच्या बाबतीमध्ये म्हणजे मी क्रीडा या विषयात म्हणतोय कारण आता आपण याच्यावरती बोलतोय, तेवढी स्केल अजूनही डेव्हलप झालेली नाही. म्हणजे मराठीसाठी तर वेगवेगळ्या मराठी क्रीडा पत्रकारांच्या ह्याच्यातल्या म्हणजे त्यांना जनरलमध्ये पाठवतात आणि क्रीडामध्ये कमी करतात. तर म्हणजे याच्यासाठी हे म्हणजे हे जे गळचेपी आपण म्हणतोय, हे म्हणतोय ते म्हणजे शेवटी असाच मुद्दा येतो ना शेवटी, की
काय कोंबडा अधिक का अंडा, म्हणजे याच्यातनं बाहेर कसं पडायचं? प्रश्नच नाही. कोंबडी आधी का अंडा आधी याच्यातनं बाहेर पडण्यासाठी स्पोर्ट्स कट्टा हे माध्यम तयार केलेलं आहे तुम्ही लोकांनी. ओके, पण जेव्हा त्याची स्केल मोठी करून जे केतन म्हणतायत की एका क्रीडा चाहत्याच्या दृष्टीने जर कोणाला असं वाटत असेल ना की ह्या सगळ्या उदाहरणांमुळे ते मुद्दाम करतोय असं वाटतंय, ते वाटणं मी समजू शकतो. ओके, ते खरं आहे का माहिती नाही. उदाहरणं देताना जे कुठल्याही ब्रॉडकास्टरशी किंवा ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमधल्या माणसाशी बोललं तर ते जे पुणे मुंबई ही यार्डस्टिक का ठरली जाते, कारण जाहिरातदार तिथून येतात. मला स्वतःला असं वाटतं जाहिरातदारांपर्यंत तुम्ही पोचलात तर जिल्ह्यांमध्ये जाहिरातदार नाही आहेत का? ते वाट बघतायत, त्यांना दाखवायचंय मुंबई पुण्यात आम्ही तसूवरही कमी नाही असं दाखवायचंय ना. श्रीमंत आहेत सर जाहिरातदार. तुम्ही अप्रोच तर करा. तुम्ही जेव्हा प्लॅटफॉर्म ओपन कराल ना, आता मला सांगा ना, वृत्तवाहिन्यांवरती आजकालच्या जर तुम्ही हेडलाईन्सच्या ऍडव्हर्टायझेस बघितल्या, छोट्या छोट्या ब्रँडची पण तिथे ऍडव्हर्टाईज होते. तुम्ही आम्हाला जर का प्लॅटफॉर्म दिलात, जिल्ह्यातला जो कंझ्युमर आहे तो जर ते बघत असला तर तुम्हाला जिल्ह्यातला जाहिरातदार देखील मिळेल आणि कदाचित तो जास्त पैसे देऊन जाईल. आणि दुसरा मुद्दा सॉरी की याच बाबतीत की जो आता तुम्ही म्हणलात की वृत्तवाहिन्या रादर, आणि जो तू मुद्दा मांडलास की मराठी मेनस्ट्रीम न्यूज मीडिया हा बहुतांशी दोषी आहे या बाबतीत. कारण काय, त्यांनी मराठी क्रीडा चाहता जो होता तो संपवण्यासाठी प्रयत्न केलेत नकळतपणे. मराठी वृत्तपत्रांमध्ये बघा, आज तमिळ बांगला आपण जे म्हणतोय ते त्याचे प्रतिनिधी जगभरात जिथे महत्वाचा क्रीडा इव्हेंट असतो तिथे जातात. ऑलिम्पिक्स असो, क्रिकेटचा वर्ल्ड कप असो, क्रिकेटचा एशिया कप असो, बायलॅटरल क्रिकेट असो, कॉमनवेल्थ गेम्स असो, आज किती मराठी प्रतिनिधी जातात? एकही नाही. खर्चच करायचा नाहीये म्हणजे आणि सगळे पैसे जर पॉलिटिक्स मधून येणार असतील. एखादा सन्माननी अपवाद वगळता म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत सुनंदन लेले सर, पण त्यांना पाठवत नाही, ते स्वतःहून जातात. स्वतःचं कर्तृत्व जास्त आहे दाहिनीपेक्षा. ते स्वतः त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. बघा ना सर, आता सर अतिशय व्हॅलिड मुद्दा मांडत होते की हे पत्रकार जे क्रिकेटमध्ये इंटरेस्ट घेऊन त्याच्याबद्दलचे खाचखळग्यातली माहिती काढून आपल्यापर्यंत आणायचे, त्यांना तुम्ही कुठे पाठवतच नाही आहात. त्यांना अप्रोच करावा लागतोय की अरे अशी बातमी घडली, आपण घेऊया का, आणि मग तुम्ही डिसाईड करता की घ्यायची की नाही घ्यायची. त्यामुळे खेळाच्या पत्रकारितेमधले सगळे लोक मारण्याची जबाबदारी सर म्हणाले तशी या वृत्तवाहिन्यांचीच आहे. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला तर असं म्हणायचं आहे की खेळाचा जो एक रेडियस आहे तो वाढत चाललेला आहे. विविध प्रकारच्या मॅचेसचे फॉर्मॅट आता उपलब्ध झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये IPL असू दे, टेनिसचा पण आता काहीतरी विषय घडतोय, मला त्याबद्दल जास्त माहिती नाही, परंतु तो देखील सचिन तेंडुलकर त्यात इन्व्हॉल्ड असं मला कळलं. असे अनेक प्लॅटफॉर्म आता आलेले आहेत. जर का ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सन्मानाने मराठीचा ऑप्शन दिलात, तो अवेलेबल राहिला, परमनंट राहिला, 100% कंझ्युमर मिळेल. आणि आपली लोक जी याच्यापासून दुरावत आहेत त्यांना इतके वर्ष पर्यायच नव्हता ना सर. त्यांना फक्त कॉमेंट्री ऐकताना इंग्लिश किंवा हिंदीचा पर्याय होता, म्हणून त्यांनी ऐकली आणि ते कानाला सवय बसते की बाबा एखाद्या म्हणजे त्याचा चेंडू किंवा हे शब्द जे आहेत ती सवय तुम्ही घालवली आहे. आता जर का ती परत आणायची असेल, आणि सर यांचं काही नुकसान नाहीये, यांच्याकडे इतका पैसा आहे, यांच्याकडे ब्रॉडकास्टिंग आणि याच्यातून इतकं सगळं मिळतंय ना की एक परमनंट स्टुडिओ चालवायला काही जड झालेलं नाहीये. अतिशय उत्कृष्ट उत्तम जे ह्युमर त्या गोष्टीमध्ये आणून विविध प्रकारच्या गोष्टी करून या मराठी कॉमेंट्रीला एक वैभव प्राप्त करून देऊ शकतात असे प्रेझेंटर आणि कॉमेंटेटर आपल्याकडे आहेत. पण आपल्याला द्यायचेच नाही आहेत त्यांना संधी. त्यामुळे ही संधी मिळावी म्हणून मला वाटतं आमचा पक्ष झटतोय. प्रश्नच नाही. आता आम्ही पण ना मुंबई क्रिकेटवरती अनेक एपिसोड्स केले. हो, म्हणजे तुम्ही मुंबई क्रिकेटचा इतिहास बघितला तर मुंबई क्रिकेटचा इतिहास आणि भारतीय क्रिकेटचा इतिहास याच्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये काय अजित वाडेकर असू देत, सुनील गावस्कर असू देत, सचिन तेंडुलकर असू दे, विनोद कांबळे असू देत, हे सगळे जण पूर्ण मुंबईच्या मराठी मातीतनं वरती गेलेली नावं आहेत. आणि ज्याचे आपण म्हणजे ज्या देशाच्या क्रिकेटचा पाया ज्या ठिकाणी घडला त्याच ठिकाणच्या स्थानिक भाषेतली जर का कॉमेंट्री होत नसेल तर हे थोडंसं विरोधाभास वाटतं. आहे ना, विरोधाभास आहे, विचित्र आहे, दुर्दैवी आहे, काहीच शंका नाही. कमर्शियलच्या पलीकडे जाऊन अजून एक जो मुद्दा आता केतन म्हणत होते की तो जो म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणलं तर हर्ष भोगल्यांनी चांगल्या आपल्याशी मारलेल्या गप्पांमध्येच सांगितलंय की तमिळ, तेलुगू आणि बांगलाला सर्वात महत्वाचा फायदा काय, आता मल्याळम त्यात ऍड करूया आपण 3 वर्षात नव्याने, की त्यांचा हिंदीशी दुरान्वयानेही संबंध नाही या भाषांचा.
त्याच्यामुळे त्यातला कंझ्युमर आज तमिळनाडू हे क्रिकेटची परंपरा असलेलं मुंबई एवढंच मोठं राज्य आहे आणि अख्खं राज्य आहे. महाराष्ट्रातलं क्रिकेट काही गोष्टींमुळे अजूनही मुंबई पुण्यापर्यंत सीमित आहे. तर तमिळनाडूमधलं अख्ख्या राज्यातले जर सर्वेज पाहिले, जे ब्रॉडकास्टर्स आणि ॲडव्हर्टायझर्स फॉलो करतात, तर त्यातलं 93% क्रिकेट हे तमिळमधून कन्झ्युम केलं जातं. ही वेळ आली आहे आज. तमिळनाडू प्रीमियर लीग पासून आंतरराष्ट्रीय सामने आणि IPL पर्यंत. ओके, हा एक मुद्दा. दुसरा, हरियाणवी आणि भोजपुरीला जो प्रतिसाद मिळाला, तर हरियाणवी आणि भोजपुरी हे डायलेक्ट आहेत. ते गप्पा जे टेनिस क्रिकेट मधली कॉमेंट्री जे केतन म्हणत होते ती त्यांनी वर आणली. हा, तिथे सेहवागनी हार्दिक पंड्या आणि रोहित शर्माला छोटे सरपंच आणि बडे सरपंच आणि चौधरी अशी निकनेम्स ठेवली की जी रोज घरी वापरली जातात. राईट, आपणही पाटील तात्या बोलू शकतो मराठीत. आता गेल्या 2 वर्षात जेव्हा दोन्ही ब्रॉडकास्टर्स प्रयत्न करत होते, तेव्हा झालेल्या गप्पांमधून, इन्फॉर्मल गप्पा आहेत म्हणून नावं कोणाची मी घेणार नाही, की त्याच्यातनं असं जाणवलं की ते कन्फ्युज्ड आहेत की मराठी कंझ्युमर नक्की कुठला. कारण कोकणातल्या माणसाला कोकणी पद्धतीने द्यायचं, मराठवाड्यातल्या माणसाला थोडंसं अहिराणी पद्धतीने दिलं, पश्चिम महाराष्ट्रातल्या कंझ्युमर अजून वेगळं एक्सपेक्ट करतो, मग काय द्यायचं. आणि जे फायनली दिलं जात आहे ते चेंडू पद्धतीने दिलं जात आहे. नाही, पण हे म्हणाले तसं इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून, या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींनी प्रयत्न करून जर का तो मेळ बसवायचा प्रयत्न केला तर ते वर्क होऊ शकतं. आणि आपल्यालाही असं दिसतंय की पुण्या मुंबईच्या बाहेरनंही खूप चांगला प्रतिसाद येतो आणि ते मार्केट हे लोक लक्षातच घेत नाही. सरांनी आता अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की अहिरणी मधले काही शब्द, कोकणी काही शब्द, हे सर आपल्याकडे ती स्मार्ट मुलं आहेत, ते जे आपले समालोचक किंवा कॉमेंटेटर आपण त्यांना म्हणू, ते जे आहेत ना, त्यांना 360 डिग्री ज्ञान आहे. ते त्यांचं गोष्ट बोलत असताना किंवा कॉमेंट्री करत असताना हे शब्द वापरतात. मी पाहिलेत, ऐकलेत. ते वापरून ह्याला अजूनही चांगल्या स्केलवरती नेऊ शकतात. फक्त तुम्हाला गरज आहे परमनंट प्लॅटफॉर्म देण्याची, जो देण्याकरता तुम्ही मागे हटताय आणि आम्ही तुम्हाला मागे यावेळेला हटू देणार नाही आहोत. हे मात्र नक्की तुमच्या माध्यमातून मी सांगतो. मला एक विचारायचं आहे याच बाबतीत, एक म्हणजे सुपला शॉट हे साधं उदाहरण आहे की तो शब्द आलेला आहे आता मेनस्ट्रीम मराठी कॉमेंट्री मध्ये सुद्धा आलेला मीम्स आहेत सगळ्या त्याचं. आणि सगळीकडे जेव्हा केव्हा IPL ला हा जो मुद्दा आहे, मला अगदी 100% मान्य आहे की विशेषतः 2 पैकी एका ब्रॉडकास्टरनी, कदाचित तुमच्या दबावामुळे असेल, पण त्यांनी नावात ऐकलं म्हणून फक्त मुंबई इंडियन्सच्या मॅचेस टीव्हीवर दाखवल्या. हो, मराठीमध्ये पहिल्यांदा. करेक्ट. दुसऱ्या ब्रॉडकास्टरनी लाईव्ह स्ट्रीम करताना सगळं प्रत्येक सामना केला. तर हे कायम करत राहिलं तर त्यांनी दिवस पालटतील. हे स्पोर्ट्स कट्टा आहे याचं चांगलं उदाहरण आहे. ब्रॉडकास्टरच्या दृष्टीने सातत्य किती दिवस राखलं तर त्याची फळं मिळतील असा. कारण काय, तुमचा मराठी बरोबरचा लोकल कनेक्ट, तुमची नाळ जास्त जोडली गेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने, यांचा जर का प्रमुख मुद्दा त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याच्या मागचं जे गणित असतं, अर्थकारण असतं, ते जर का असेल, यांनी जर का सतत 1-2 वर्ष हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला, तर मी तुम्हाला सांगतो जिल्ह्यातले शेतकरी, शेतीशी रिलेटेड प्रोडक्ट असू द्या किंवा अनेक गोष्टी जिल्ह्यांमध्ये तिथे भरपूर उद्योग चालतात वेगळे वेगळे, ह्यांच्या ॲडव्हर्टाईज जर का न्यूजच्या हेडलाईनच्या आधी देण्याची ताकद ते ठेवतात, तर तुमच्या चॅनलमध्ये ते जरूर त्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज देतील आणि ते तुमच्यापर्यंत पोचतील. मला सांगा ना, ह्यातून जर का आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातलं एखादं प्रोडक्ट झळकणार असेल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती, कोणाला नको आहे? मी तुम्हाला काडे दाखविनो, त्या काड्यांची ॲडव्हर्टाईज पूर्ण, त्या काड्यांवरती पण जोक्स तयार झालेले आहेत. मग जर का हे इथपर्यंत येण्याची ताकद ठेवतात, तुम्ही द्या ना पर्याय तर देऊन बघा आणि तो सतत देऊन बघा, एवढीच एक मागणी आहे. आता मला असं वाटतंय आदित्य या बाबतीत की जिओ स्टारनी एक मध्ये त्यांचं कॅम्पेन चालू होतं की IPL साठी काही ठराविक मुदतीकरता ऑफर की 15 लाख द्या आणि IPL चे स्पॉन्सर बना तुमच्या जवळच. तर तेव्हा म्हणजे तो कदाचित तो टॅप करायचा त्यांचा प्रयत्न असेल. कारण काय, जिओपेक्षा जास्त भारतात पाळामुळं दरी खोऱ्यापर्यंत पोहोचलेलं अजून कुठलं प्रॉडक्ट नाही. त्याच्यामुळे कदाचित हाच मुद्दा तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लावून धरला, त्याच्यामुळे सुरुवात झाली आहे आणि होपफुली याच्यानंतर दिवस पालटतील. नाही सर, ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपले चॅनल सर्वजण पाहतात. एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची की लोक भांडतायत मराठीचा पर्याय यावे म्हणून. जर का उद्याला पर्याय आला, तर पर्याय आल्याच्या नंतर आपण तो आपला धर्म असल्यासारखं पाळणार आहोत का, हे सर्वांनी आता आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे.
अनेक खूप चांगले मराठीमध्ये पॉडकास्ट करणारी लोक समोर आलेली आहेत, चॅनल समोर आलेले आहेत. तुम्ही त्याच्या उदाहरणात यांना आपण पाहतोय, आपण कन्झ्युम करतोय आणि आपण वाढतोय आणि आपण 100% वाढू. पण ज्यावेळेला क्रिकेटचा हा आवाज आज आपल्यातर्फे झालेला आहे, ज्या केव्हा वेळेला तो पर्याय उपलब्ध होईल ना, त्यावेळेला आपल्या लोकांनी असं केलं पाहिजे की त्या पर्यायामध्येच ते सामने पाहिले पाहिजेत. सुरुवातीला कदाचित थोडंसं कमी जास्त वाटेल आपल्याला, आपल्याला तेवढं हाईप दिसणार नाही ते. पण जर का आपण आपल्या मतावरती ठाम राहिलो, तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये नक्की मराठी कॉमेंट्री हिंदीच्या पुढे जाईल, असं माझं मत आहे. या बाबतीत दुमत नाही आहे माझं. कारण हे परत आपण म्हणजे बऱ्याच वेळा हा मुद्दा आपण आज तिघजण बसून पहिल्यांदा क्रीडा प्रसारणाबद्दल बोलतोय, नाहीतर तो मराठी चित्रपट सृष्टीच्या बाबतीत लागूच. कायम लागू लागूच. होतो. ओके, पण मला असं वाटतंय आदित्य, आज तुझ्यामुळे आपण नाही, याच्यामध्ये मुद्दा एवढाच होता की म्हणजे स्पोर्ट्स कट्टा आता जे एवढी वर्ष फॉलो करतायत सगळ्यांनाच माहिती आहे की राजकारण हा आपला विषय नाही आणि आपण तो कधी आणलाही नाही. बिलकुल. याच्यामध्येही राजकारण हा विषय नव्हताच. याच्यामध्ये उद्देश आणि हेतू एवढाच आहे की मराठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. त्याच्यासाठी मराठी कॉमेंट्रीचं इनिशिएटिव्ह तुम्ही 2 ते 3 वर्ष घ्या. त्याच्यानंतर आम्हाला व्यवस्थित नंबर द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. एवढी साधी गोष्ट आहे आणि त्याचा प्रयत्न व्यवस्थित पद्धतीने झाला तर नक्कीच याचा अख्ख्या अर्थकारणाला म्हणजे मराठी क्रीडा प्रसारणाच्या अर्थकारणाला आणि क्रीडा पत्रकारितेच्या अर्थकारणाला दोन्ही प्रकारे नक्की फायदा होईल. त्याच्यामुळे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश निव्वळ एवढाच होता की हा प्रयत्न झाला पाहिजे ब्रॉडकास्टर्स कडून आणि आपल्या दृष्टीनेही हा प्रयत्न झाला पाहिजे की तो पर्याय दिल्यानंतर आता ही सुरुवात तर चॅम्पियन्स ट्रॉफी पासूनच होणार आहे. त्यांना तसं आश्वासन दिलं गेलेलं आहे. तर आपली जबाबदारी आहे की आपण मराठीतलं समालोचन किंवा मराठीतली कॉमेंट्री, ज्या अमोलच्या शब्दात साध्या मराठीत आपण म्हणतो, ती आपण ऐकली पाहिजे, बघितली पाहिजे. तरच आपल्याला इथून पुढे त्याचा जास्तीत जास्त परिणाम झालेला दिसेल. स्पोर्ट्स कट्टाचं मी सर या निमित्ताने विशेष अभिनंदन करू इच्छितो की या विषयाची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती आपण जाणली आणि आपण ह्या घडत असलेल्या विषयाबद्दल आज आपण गप्पा मारल्या. मला वाटतं यातून लोकांची एक जनजागृती होणार आहे आणि स्पोर्ट्स कट्ट्याच्या माध्यमातून अनेक लोक येणाऱ्या काळामध्ये मराठी कॉमेंट्री बघतील, असा मला संपूर्ण विश्वास आहे. आज तुम्ही दोघंही इकडे आलात आणि या विषयावरती गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला फक्त शेवटी एकच सांगायचं आहे की ब्रॉडकास्टर्सने सुद्धा गावागावातले कॉमेंट्रेटर शोधून आणावेत. त्यांनी जर बिलकुल. का थोडा प्रयत्न केला तर खूप चांगल्या दर्जाचे कॉमेंट्रेटर्स त्यांना मिळतील आणि ते जर का आले तर मला काहीच शंका नाहीये की याचे परिणाम खूप सकारात्मक होतील. 100%. आजचा वीकली कट्टा आपण याच सकारात्मक बोलण्यावरती थांबवूया. बाकीचे भाग बघत राहा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.